उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे। ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे। ऐसे हरिदास ऐसे संत जन, ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे। ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे। तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे। पंढरी निर्माण केली देवे, ऐसे हरिदा ऐसे संत जन, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे। विठ्ठल विठ्ठल सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गयाचेनी आठवे हे शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आगवे जिभेसी वक्तृत्वा गोडपणे। अमृता ते पारुक्षे म्हणे, रस होती ओळगणे अक्षरांशी। भावाचे अवतरण अवतरविती खूण, हाता चढे संपूर्ण तत्वभेद। श्री गुरूंचे पाय दै हृदय गिवसोनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा। दया करुणा करारा दया उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे। ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे। परमात्मा पंढरीनाथ श्रीहरीच्या परमकृपेनं परमात्म्याच्या गळ्यातले ताईत आणि काळजाचे तुकडे असलेले प्रिय संतजन, त्या संतजनांच्या कृपा प्रसादानं आपणा सर्वांच्या कुशल संयोजकांच्या आयोजनानं आणि भाविक सज्जन श्रोत्यांच्या भावनेनं आज या ठिकाणी आपण या जीवाला
भगवंताची कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन प्रणाम करतो. विठ्ठल काही करायचं असलं, चांगल्या गोष्टी करायच्या असल्या तर त्याला काहीतरी निमित्त लागतं, त्याला काही मुहूर्त लागतं, त्याला काही निमित्त लागतं. वाईट गोष्टीला मनुष्य निमित्त शोधत नाही बरं का, वाईट गोष्टीला निमित्त शोधत नाही. एखादी मुलगी दुसऱ्याची घरात आली तुमच्या आणि ती नाही तुम्हाला चांगली वाटली, तिला टाकून द्यावं. मग कोणत्या दिवशी टाकून द्यावं, त्याला मुहूर्त पहा असं म्हणतात कोणी. पाडव्याचा मुहूर्त आहे, दसऱ्याचा मुहूर्त आहे, या निमित्तानं असं करायचं असं नाही. चांगलं काम करायचं असलं की त्याला मुहूर्त लागतं आणि त्याला निमित्त लागतं. आणि त्याच्या दोन गोष्टी आहेत. ज्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे ते निमित्त आहे आमचे स्नेही हरिभक्त परायण बबूजी महाराज ना, बबू काका आणि उषाताई, त्यांच्या धर्मपत्नी उषाताई, या दोघांनी 4 धाम यात्रा केली. 4 धाम यात्रा केली म्हणजे भारत देशाची एक परिक्रमा असते बरं का. पूर्वेकडे जगन्नाथपुरी आहे, पूर्वेकडे जगन्नाथपुरी आहे, उत्तरेकडे बद्रीनाथ केदारनाथ आहेत, पश्चिमेकडे द्वारिका, त्याच्यानंतर सुदामपुरी, सोरटी सोमनाथ, प्रभास क्षेत्र, भालुका तीर्थ इत्यादी पुष्कळ तीर्थ आहेत. पश्चिमेकडे भगवान द्वारिकाधीश विराजमान आहेत आणि दक्षिणेकडे रामेश्वर भगवान आहेत, कन्याकुमारी आहेत, स्वामी विवेकानंद आहेत. आणखी अपार तीर्थ या भूमंडलावर आहेत. काही प्रगट आहेत, काही अप्रगट आहेत. आणि इतर तीर्थक्षेत्र सगळेची सगळे एकंदर शास्त्रकारांनी वर्णन केले 3.5 कोटी तीर्थ या भारत देशात आहेत. विठ्ठल 4 धाम यात्रा करणं सामान्य गोष्ट नाहीये. पूर्वी तर अतिसामान्य नव्हती, अतिशय अवघड होती. बद्रीनारायणाला जायचं 4-4, 6-6 महिने. अहो माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी, नामदेव महाराजांनी आणि संतांनी तीर्थयात्रा केल्या, 4.5 वर्ष तीर्थयात्रा केल्या. इतका आता कोण टिकणार आहे सांगा मला विषय वाढवायचा नाही. परंतु यांनी ज्या तीर्थयात्रा केल्या त्या वाहनानं केल्या असल्या तरी कठीण आहेत, तरी पण कठीण आहे. कुठेतरी दंड कोसळते, कुठेतरी काही होतं, कुठेतरी अपघात होतो. म्हणून आपल्या याच्यात महत्त्व आहे. पंढरीला पूर्वी, मी लहान असताना पंढरीला पूर्वी लोक जायचे तर जाताना सगळं गाव आट लावायला यायचं आणि सगळे लोक रडायचे. त्या रडण्यातला प्रेम होतं, सगळं होतं, पण त्या रडण्यातला बारीक शून्य अर्थ किंवा ध्वनित अर्थ असा होता की तुम्ही देवाच्या कृपेनं परत येऊन आम्हाला भेटा बरं का. एवढी भावना त्याच्या मागे असते. आजही सांगेन आपल्याला की भाग्यवान लोकांच्या मनात तीर्थयात्रेला जाणं येतं बरं का. तीर्थयात्रा आपण कराव्यात हे भाग्यवान लोकांच्या मनात येतं. म्हणजे तीर्थयात्रा करण्याची बुद्धी सुचण्याकरता एक वेगळं भाग्य माणसाच्या मेमरीत किंवा माणसाच्या अंतःकरणात पूर्वीच्या सत्कर्मापासून निर्माण झालेलं लागतं. एक. दुसरी गोष्ट, तीर्थयात्रेला रोज नीट सोबत मिळावी, द्रव्याची व्यवस्था व्हावी, आपल्याला नीट मार्ग मिळावा, रस्त्यात तिथे स्वतः आणि मिळावी किंवा एखादी कंपनी असावी टूर काढणारी, सोय लावावी. याला दुसरं पुण्य लागतं, दुसरं पुण्य लागतं. आणि सगळी यात्रा, तीर्थयात्रा निर्विघ्नपणे करून सगळ्या देवदेवतांचं दर्शन घेऊन सगळ्या देवांचे आणि साधू संतांचे आशीर्वाद घेऊन निर्विघ्नपणे परत आपल्या घरी व्यक्ती येते, त्याला एक तिसरं दोन्हींच्या पेक्षा जास्त असलेलं पुण्य लागतं. विठ्ठल तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा,
तीर्थपती भाव धरी रे करुणा तीर्थपती भाव धरी रे करुणा तीर्थपती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी शांती दया पाहुणा हरी करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा शांती दया पाहुणा हरी दया पाया पाहुणा हरि 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 ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचं वर्णन करताना अगदी शेवटच्या अभंगात लिहिले तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. काय आहे जे चिंतक असतील त्यांच्याकरता सांगतो, बाकीचे नुसतं ऐका. काय आहे अभंगा हरिपाठाच्या अभंगाची चढती भाजणी आहे. पहिल्या 9 अभंगाचा, दुसऱ्या 9 अभंगाचा, तिसऱ्या 9 अभंगाचा प्रकार एकापेक्षा एक जास्त तत्वज्ञानाच्या दृष्टीनं, शास्त्राच्या गर्भित अर्थाच्या दृष्टीनं अशी अभंगाची रचना आहे. तर यातले शेवटचे अभंग बघा. जाणीव नेणीव भगवंती नाही, एकतत्वनाम दृढधरी मना आणि सर्व सुखगोडी शाही शास्त्री. हे नामस्मरणाची साधना आपल्याला अंततोगत्वा तत्वज्ञानाकडे, व्यापक परब्रह्माच्या ज्ञानाकडे कशी नेते हे माऊलीला सांगायचंय. पण शेवटचा सर्वात कळसाचा अभंग असताना सुद्धा आणि त्याच्या शेवटी ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान हे पुढे चरण असताना मध्ये जे माऊलीने सांगितले तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पावणा हरी करी, हे का लिहिलं असावं? हे पहिल्या क्रमांकातलं बोलणं आहे हे, बर का. तीर्थव्रत नेम भाविण सिद्धी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, हे पहिले अभंग आहेत. पण पुढच्या तत्वज्ञानाच्या श्रेष्ठ अभंगाच्या वर्णनात तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव धारण कर, सगळ्या ठिकाणी करुणा धारण कर, हरीला पावणा कर, हरीला सर्वश्रेष्ठ प्रेमाचा आलंबन अशा प्रकारचं बनव. हे का सांगितलं तर त्याचं एक उत्तर आहे. त्याचं उत्तर असं आहे, सामान्य माणसं तीर्थयात्रा करतात आणि मोठ्या माणसानं जर तीर्थयात्रेत काय पडलंय असं म्हटलं, आपल्याला ज्ञान झालं, आता सगळीकडेच तीर्थाशी तीर्थ झाला, तोची एका तीर्थाची काय गरज आहे असं लोक म्हणायला लागले तर लोकांची श्रद्धा उडून जाईल आणि लोकांच्या तीर्थयात्रेचा मार्ग बंद होईल किंवा शिथिल होईल. याकरता तत्वज्ञानाची साधना करणाऱ्यानं आणि तत्वज्ञान झालेल्या महापुरुषांना सुद्धा सामान्य माणसासारखं तीर्थावर, व्रतावर, नियमावर आणि याच्यावर भावना ठेवली पाहिजे आणि लोकांना त्याचा आदर्श दाखवला. ज्ञानेश्वर माऊलींना तीर्थयात्रा करायची काय गरज होती? काही गरज नव्हती. पण तीर्थच त्यांना विनवायला आले होते की तुम्ही आमच्याकडे या आणि आम्हाला पुनीत करा. ही आतली गोष्ट, अंदर की बात. याचा करता तीर्थाला शुद्ध करण्याकरता, तीर्थयात्रा करून निरनिराळ्या लोकांचा संबंध येऊन त्यांना कृतार्थ करण्याकरता, आपला तीर्थाचा आदर्श सगळ्या जगाला राहावा आणि जगाने तीर्थयात्रा करून पुण्य कमवावं याच्याकरता माऊलींनी आणि सगळ्या संतांनी तीर्थयात्रा केली अशी गोष्ट आहे. एक गोष्ट सांगेन आपल्याला, अशा प्रकारची तीर्थयात्रा करणं हे वाईट नाही. प्रत्येक तीर्थाचा अगाध महिमा आहे. बद्रीनारायणाचा आहे, काशीचा आहे, अशी गोष्ट आहे. क्षेत्राणाम चैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा तथा पुराण व्रातानां श्रीमद्भागवतं द्विजाः. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवताच्या शेवटी सूतजी महाराज शौनकांना सांगतात, क्षेत्राणाम चैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा. उदाहरण दिलंय. उदाहरण कशा करता दिलं की सगळ्या शास्त्रामध्ये भागवत शास्त्र श्रेष्ठ आहे
त्याला उदाहरण कसं, यथा काशी, ज्याप्रमाणे सगळ्या तीर्थक्षेत्राला काशी क्षेत्र हे महत्वाचं अशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचं त्याप्रमाणे भागवत सगळ्या शास्त्रामध्ये महत्वाचं आहे असं सगळ्या द्विजकुळाला सूत महाराज त्या ठिकाणी सांगतात. श्रीमद भागवताच्या शेवटी 12 स्कंदात वर्णन आहे. पुष्कळ महिमा ठिकठिकाणी वर्णन केलं. गयेचा महिमा आहे, द्वारावतीचा महिमा आहे, जगन्नाथपुरीचा महिमा आहे, सप्तपुऱ्या, 12 लिंग, 11 हे रुद्राची स्थानं वगैरे सगळी आहेत. 3.5 कोटी तीर्थ आपल्याला सांगतात. इतक्या तीर्थाचे महिमे आहेत. हे महिमे वर्णिले, सगळीकडे वर्णन केले त्या त्या ठिकाणी. आपण पंढरीचा आज घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा असून पंढरीचा महिमा वर्णन केलेला आहे. सगळ्या तीर्थाचे महिमे त्या त्या महात्म्याने वर्णन केले. तुकाराम महाराजांनी पंढरीचा महिमा वर्णन केला. काय विशेष, काय विशेष, काय विशेष असं आहे की सगळ्या तीर्थाच्या तुलनेनं जर महिमा वर्णन केला, कारण पंढरी क्षेत्र, ऐका, पंढरी क्षेत्र, चंद्रभागा तीर्थ, पांडुरंग नावाचा दैवत आणि त्याच्याकडे येणारे संत आणि त्या संतांच्याकडून होणारा नामस्मरणाचा जयघोष, या 5 गोष्टी पंढरीच्या वर्णन केल्या. आणि या 5 गोष्टीचं महत्व अनन्यसाधारण आहे. ते अनन्यसाधारण महत्व असं आहे की इतर तीर्थाच्या मानानं हे महत्व जास्त आहे. अशी गोष्ट सांगतो आपल्याला. आता मी प्रमाण सांगितलं की काशी क्षेत्राचा महिमा त्रैलोक्यात सर्व क्षेत्रापेक्षा मोठा आहे, होय की नाही. सर्वेशाम क्षेत्राणाम, सर्व क्षेत्रामध्ये काशी क्षेत्र मोठे आहे. काशी क्षेत्राच्या तुलनेनं पंढरीचं वर्णन करताना तुकाराम महाराज काय आहे, मरण मुक्ती वाराणसी, 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 मरण तुकाराम महाराजांनी तुलना केली. अन्य ठिकाणचं सांगतो, प्रस्तुत अभंगातला आपण नंतर पाहूया. काय काशीचा महिमा काय आहे. काशी एवढी मोठी आहे ना, काय मरण मुक्ती वाराणसी.
मरायला जर माणूस काशीला गेला आणि तिथं जर मेला तर त्याच्या पाप पुण्याचा काही विचार नाही, त्याचा उजवा कान वरती असतो आणि भगवान शंकर त्याच्या कानात तारक मंत्राचा राम मंत्राचा उपदेश करतात आणि त्याला उत्कृष्ट रुद्रयोनी मिळते, त्याचा उद्धार होतो. उद्धार दुसरीकडे तशी व्यवस्था नाही. पण तिथे मरण्याचं भाग्य मात्र कमवावं लागतं आधी. म्हणून मरणमुक्ती वाराणसी, मेल्यानंतर मुक्ती आहे, आधी नाही. एक माणूस गेला तिथे 6 महिने राहिला, मरणाची वाट पाहत, काशीला मरायचंय, काशीला मरायचंय, मरा, चांगली गोष्ट आहे. 6 महिने झाले, मरण काही आलं नाही. मग गावाकडचा एक माणूस आला, मग त्याला विचारायला लागला, मरायला आला पण घरचं काही आठवण गेलीच नाही बरं का. घर सोडून वनी गेला, वनीचा चिंतू लागला, भागवतात म्हटलंय एकनाथ महाराजांनी. मग तिथे म्हणलं आपल्या घरचं कसं काय चाललंय, आपल्या घरचं कसं चाललंय. घरचं चाललंय बरं आहे, आता काय असं तसं आहे. पण तो माणूस म्हणला काय झालंय, तुमचं ते मोत्या होता ना, कुत्रं, मोत्या म्हणजे कुत्रं शेत राखणार, ते गेलं म्हणले. अरे रे रे, रडायला लागला, पाणी आलं. मोत्या फार चांगला होता, त्याच्या जीवावर आम्ही 8-8 दिवस बाहेर जात होतो, शेतात माल पडलेला असायचा. कशानं मेलं होते कुत्रं, कशानं मेलं म्हणले, ती तुमची ती लाडकी घोडी आहे ना, घोडी होती ना, तिचं हाडूक त्याच्या नरड्यात अडकलं म्हणून मेलं म्हणले. म्हणजे घोडी मेली का. आता काय करावं, अजून रडू लागला. घोडी कशानं मेली. मग त्या घोडीने धोसरा काढला म्हणे. तुमची आई होती ना, तिचा त्या घोडीला फार लळा होता, तुमची आई गेल्यामुळे ती गेली. मी सगळं सांगायला वेळ घेत नाही तुमचा, असं त्यांनी सांगितलं आणि त्याचा अर्थ होता घरातले सगळे गेले, तुम्हीच इकडे येऊन जिवंत राहिले. मग तो कपाळ पिटून रडू लागला. काय करू म्हणला, आता काय करू. काशीहून निघाला आणि घराच्या जवळ आला, त्याला अटॅक आला, समाप्त झाला. मला काय म्हणायचंय, 6 महिने वाट पाहत राहिला, मरणानंतर मुक्ती मिळणार होती, पण तिथे मरण्याचं भाग्य त्याच्या नशिबात नसल्यामुळे आणि त्याचा मोह असल्या कारणानं त्याला मरण तिथे न आल्यामुळे भगवान शंकरही त्याचा उद्धार करू शकले नाहीत. विठ्ठल महाराज म्हणतात, मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानाशी, उधार नाही पंढरीसी पायापाशी. विठ्ठलाच्या उधारीचा व्यवहार आणि रोख व्यवहार. रोख व्यवहार माणूस आनंदानं करतो, उधारीचा व्यवहार ना करत करतो, जास्त पैसे लावतो, नंतर इतक्या दिवसात नाही दिले तर तुम्हाला व्याज पडेल असं काहीतरी म्हणतो. पण बाकीची जी तीर्थ आहेत ती उधारीची तीर्थ आहेत. तुम्ही इथे येऊन मरा, मग तुमचा उद्धार. एक कोण, काशीचं लक्षण. गयेचं लक्षण काय, पितृऋण गयानाश. गयाच्या ठिकाणी गदाधर नावाचा देव आहे, गयेच्या ठिकाणी फल्गू नावाची नदी आहे, गयेच्या ठिकाणी अक्षय वट आहे, अक्षय वडाचं झाड आहे, त्याच्या छायेला जर पिंडदान केलं तर अक्षय दान होतं, अशी गोष्ट आहे. आणि तिथे विष्णुपद आहे, भगवान विष्णूंचे चरण तिथे उमटलेले आहेत गयेला. म्हणून गयेला जर आपण पिंडदान केलं, गयाया पिंडदानाच्या त्रिविपुत्रस्य पुत्रता. आई वडिलांसाठी काय काय करावं याचं वर्णन शास्त्रकारांनी केलंय. जीवतो वाक्य करणात प्रत्यब्ध भूरी भोजनात गयाया पिंडदानाच्या त्रिविपुत्रस्य पुत्रता. म्हणजे काय तर आई वडिलांचा पूर्ण आशीर्वाद घ्यायचा असेल आणि धर्म करायचा असेल तर 3 गोष्टी कराव्या. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत जीवतो वाक्य करणार, त्यांचं वाक्य खाली पडू द्यायचं नाही. ते जी आज्ञा करतील त्याप्रमाणे आपण वागायचं, त्यांना संतुष्ट ठेवायचं, त्यांना मरेपर्यंत त्यांचे आशीर्वाद घेत राहायचे. काही कमी पडत नाही, भरभरून येतं. देव वाटेल ते देतो आपल्याला. अरे पुंडलिकासाठी भगवान आलेत ना स्वतः, अजून काय उदाहरण पाहिजे. मेल्यानंतर काय प्रत्यब्धम भूरी भोजनात, प्रत्येक वर्षी त्यांच्या नावानं खूप मोठं अन्नदान करायचं 2.
आणि तिसरी गोष्ट, एकदा तरी गयेला जाऊन तिथे त्यांच्या नावानं पिंडदान ते गेल्यानंतर करायचं. ह्या 3 केल्या की त्याला पुत्र, खरं शास्त्रकार तू पुत्रेस असं म्हणतात. आणि हे 3 न केलं, आई वडिलांचं न ऐकणारे असले तर शास्त्रकार त्याला म्हणतात की हा तुमचा मुलगा नाही, ही तुम्ही तुमच्या शरीरातून बाहेर टाकलेली घाण आहे. विठ्ठल हे शास्त्रवचन आहे, मी बोलत नाही बरं का. हे शास्त्रवचन आहे की जो मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही, शरीर असून सेवा करीत नाही, पैसा असून त्यांची व्यवस्था करीत नाही, त्याला मेल्यानंतर देवाच्या सृष्टीत अन्न मिळत नाही, त्याला स्वतःचं मांस तोडून खावं लागतं. मांस तोडून खावं लागतं. यस्तयोरात्मज कल्प आत्मनाच धनेन च वृत्तीन्न दद्या तन प्रेत्य स्वमांसम खादयंती. स्वतःच्या प्रेताचं मांस स्वतःला खावं लागतं, अशी प्रकार असतो. आणि उत्तमश्चिंतितं कुर्यात् मध्यमो प्रोक्तकारी तू मध्यमा अधमो श्रद्धया कुर्यात् अकर्तोच्चरितं पितुः. मी आता बोललो त्याचं हे प्रमाण आहे. उत्तम पुत्र तो की वडिलांना सांगावंच लागत नाही त्याला काही, तो त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून, त्यांची गरज पाहून, त्यांची आवश्यकता पाहून, त्यांचे डोळे पाहून, सगळं पाहून न सांगता तो त्यांची सेवा करतो, त्याला उत्तम पुत्र म्हणतात. सांगितल्यावर जो श्रद्धेनं करतो त्याला मध्यम म्हणतात. सांगितल्यावर श्रद्धा नसताना हातपाय आपटून आणि डोळे मोडून जो करतो त्याला कनिष्ठ किंवा अधम पुत्र म्हणतात. आणि जो अकर्तोच्चरितं पितुः, जो करीतच नाही, अश्रद्धा घेत नाही, नीट बोलत नाही, त्यांच्या म्हणण्यासारखं करीत नाही, वृद्धाश्रमात पाठवतो, काहीतरी करतो, त्यांची किंमत ठेवत नाही, ती वडिलांनी बाहेर टाकलेली घाण आहे असं म्हणायचं. तरुण मुलांनी या शास्त्रकारांच्या वचनाचा विचार करावा आणि आपण यातल्या कोणत्या कॅटेगरीत बसायचे ते आपण ठरवून त्याप्रमाणे आपल्या वृद्ध आईबापांची सेवा करावी. विठ्ठल तात्पर्य असं आहे की हे जे आहेत पितृऋण नासणारी गया आणि मरणाच्या नंतर मुक्ती देणारी काशी, हे उधारीचे धंदे आहेत. हे दोन्ही उधारीचे धंदे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाच्या पायापाशी उधार नाही, गेल्या गेल्यास दर्शने हेळा मात्र तया होय मुक्ती, प्रश्नच नाही. म्हणून काय आहे, म्हणून आपल्या महाराष्ट्राचं भाग्य सगळ्या जगाच्या भाग्यापेक्षा 100 पट मोठं आहे. त्याचं कारण आहे की पांडुरंग परमात्मा सगळीकडे थोडं थोडं थांबला, कुठे थांबला कुठे कार्य केलं, पण पुंडलिकासाठी आला, रुक्मिणीने त्याला इथे आणलं, उभं केलं, तो कायमचाच उभा राहायला. युग 28 झालेच, अजून किती होणार आहेत कुणाला माहिती. हे आपलं भाग्य आहे. आणि हे भाग्य असं आहे की जसे सगळ्या यांचा महिमा आहे, याचा क्षेत्रांचा, तसाच याचाही महिमा आहे. पण याचा महिमा हा सगळ्या क्षेत्रापेक्षा आगळा आहे. आणि तो आगळा महिमा आहे तो सांगण्याकरता श्री तुकाराम महाराज असं कुठं आहे, असं कुठं आहे, असं कुठं आहे अशी एक लिस्ट देतात. त्यातल्या अभंगाच्या पहिल्या
शास्त्रकार म्हणतात, श्री तुकाराम महाराज म्हणतात, आपल्याला एखाद्या गोष्टीचे माहिती, ज्याला नॉलेज म्हणतात, हे नॉलेज आपल्याला 3 प्रकारानं होतं. 3 प्रकारानं. कुठेतरी वर्णन आपण वाचतो, कोणाच्या तरी तोंडातून आपण ऐकतो, बरं का, आणि आपण कोणाशी तरी काहीतरी बोलतो. त्याप्रमाणे अनेक क्षेत्रांची अनेक महात्म्य. उदंड शब्दाचा अर्थ प्रचूर असा आहे, अमाप आहे. हे संस्कृतातला शब्द आहे ना. उद्दंड शब्द आणि उदंड शब्द ड काढला. उद्दंड म्हणजे उन्मत्त झाले, माजलेला माणूस असं. उदंड म्हणजे खूप. भरपूर तीर्थाचे क्षेत्र महिमे शास्त्रांनी वर्णन केलेले आहे, वर्णिलेले आहे. मी पण उदंड शास्त्र महिमे ऐकलेले आहेत आणि मी पण शास्त्राचे महिमे वर्णन केलेले आहे. ऐकले, वर्णन केले, अनेकांनी वर्णन केले, ऐकले आणि गायले, सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे. तुकाराम महाराजांची अवस्था बघा. तुकाराम महाराजांनी निरनिराळ्या शास्त्राचं वर्णन केलंय. कसं केलंय? काशीचा महिमा अमुक आहे, याचा महिमा अमुक आहे, असं वर्णन तुम्हाला फारसं सापडणार नाही, पण तुम्हाला एक अलौकिक वर्णन सापडेल. एक अलौकिक बात आपल्याला सांगणार आहे. ते कोंडिबा लोहकरे नावाचा एक माणूस होता. त्याला तीर्थयात्रेला जायचं होतं आणि त्याने तुकाराम महाराजांना म्हटलं की महाराज, तीर्थयात्रेला जायचं आहे, चला ना आमच्या बरोबर. तुकाराम महाराजांच्या नारळानं आणि त्या प्रसादानं त्याला सिद्धी प्राप्त झाली होती. त्याला शास्त्र संस्कृत कळायला लागत होतं. तुकाराम महाराजांच्या चरित्राचं वर्णन आहे, आपण चरित्र वाचून पहा. तर म्हणून तो भावनेने म्हणला चला. म्हणजे मला नाही बाबा येत आहेत, मला आपली पंढरी बाद झाली, पण तुला जायचंय का? हो जायचंय, पण मला व्यवस्था नाही. मग त्याला एक होन दिला, सोन्याचा असलेलं जे नाणं होतं त्याला होन म्हणतात. तर तो होन दिला आणि त्याला म्हणलं हे बघ, हा होन घ्यायचा, तुला गरज लागली की दुकानात जाऊन मोडायचा, याचे पैसे घ्यायचे, त्यातला 1 पैसा बाजूला काढायचा, तो कमरेला लावायचा, बाकीचे खर्चायचे. दुसऱ्या दिवशी त्या कमरेच्या पैशाचा होन होईल, पुन्हा दुसऱ्या वर्षी मोडायचा, दुसऱ्या दिवशी कधी तुला लागेल तेव्हा. असं करता करता परत येईपर्यंत तो होन त्या ठिकाणी राहील, तुझी तीर्थयात्रा व्यवस्थित होईल. त्याची व्यवस्था करून दिली. आणि तुकाराम महाराजांनी अजून एक गोष्ट केली. काय केलं? पत्र लिहिली. पत्र लिहिली आणि प्रत्येक क्षेत्राला, मुख्य क्षेत्राला पत्र दिली. काशी विश्वेश्वराला एक पत्र दिलं, मथुरेच्या राजाला एक पत्र दिलं, गंगा मातेला एक, मथुरेच्या राया असं त्याची सुरुवात आहे पहा. काशीला मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ. त्या क्षेत्रांना पत्र लिहून दिले आणि त्या कोंडमाने दिल्यानंतर त्याला प्रचिती आली की त्या क्षेत्रातल्या त्या देवतेंनी तुकाराम महाराजांची ही विनंती सुचवली. काय अधिकार असेल, काय अधिकार असेल. आणि ज्या पंढरीचं अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी या क्षेत्राला हे केलं. म्हणजे क्षेत्राला गेले नाहीत, पण क्षेत्राची अवहेलना मात्र केली नाही. या 2 गोष्टी अगदी अंडरलाईन करण्यासारख्या आहेत. अशा प्रकारचे तुकाराम महाराज आपल्याला पंढरीचा महिमा सांगताना या सगळ्या क्षेत्रांना गौण का ठरवतात? प्रश्न येईल आपल्या मनात की आम्ही एवढ्या तीर्थयात्रा केल्या ना, पुष्कळ महिने, पुष्कळ महिमा आहे तीर्थांचा, पुष्कळ सांगितलाय, पंढरीसारखं दाखवा कोणी. मग काय आपण उगीच गेलो असं वाटण्याचं कारण नाही. ज्याला जावं होतं त्याने जावं, पण ज्याला जाणं होत नाही त्याच्याकरता सगळ्या पंढरीत काशीत असलेलाच देव इथे आलेला आहे. म्हणून पंढरीचा महिमा अपार आहे हे तुकाराम महाराजांना म्हणाले. नाही निंदा निंदितम निंद्यम निंदितुम प्रवर्तते अपिच विधेयम विधेयस्तोतो. शास्त्रकार म्हणतात की एखादा महात्मा एखाद्या गोष्टीचं महत्व सांगण्याकरता जर दुसऱ्याची निंदा करतोय असं वाटलं तरी ती निंदा नसते. तात्पर्य ज्याचं प्रतिपादन करायचे त्याच्या मोठेपणात प्राप्त तात्पर्य असतं. म्हणून दुसरे तीर्थ गौण नाही ठरवायचे,
पण हे तीर्थ महत्वाचं ठरवायचंय. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी म्हटलं की पुष्कळ महिने ऐकले, वर्णन केले, बोलले गेले, पाहिले, तिथं जाऊन महिमा पाहिला, वर्णन केलं आणि श्रवण केलं, तिन्ही गोष्टी केल्या मी, म्हणजे तुकाराम महाराजांनी, बरं का, मी नाही बोलत. आणि पंढरी पाहिली तर पंढरीची तुलना त्यांच्याशी जर करायला लागलो तर पंढरी जे जे आहे ते या तीर्थापैकी कुठे आहे का असं सांगा. अशा 6 गोष्टी तुकाराम महाराजांनी सांगितल्या आणि 7वी त्यात फायनल डिसिजन म्हणजे निर्णय सांगितला. तर या 6 गोष्टी कोणत्या आहेत? त्यातल्या पहिल्या 3 अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्र गोष्टी सांगतात. असं कुठे सांगा, अशी चंद्रभागा सांगा. चंद्रभागा म्हणजे काय? चंद्रभागा पंढरीच्या अर्ध्या भागाला अशी वेढा देते आणि चंद्राची जशी कोर असते, पूर्ण नसलेला चंद्र जसा असतो तशी ती आकाराची आहे आणि तिचा महिमा अनेक प्रकाराने वर्णन केला आहे. छोटीशी गोष्ट सांगून जातो. ह्या चंद्रभागेचा महिमा असा आहे की स्नान करायचं काम दूर राहिलं, डोळे पाहिली की सगळ्या जगातली तीर्थ घडतात. बघा तुम्ही, अवघीचं तीर्थ घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखली, अवघी तीर्थ त्या ठिकाणी घडतात अशी गोष्ट आहे. आणि एक सगळी तीर्थ घडतात. दुसरी गोष्ट, दशमीच्या दिवशी आणि रोज दुपारी बरोबर 12 वाजता सगळीची सगळी तीर्थ पांडुरंगाचं आणि पुंडलिकाच्या तीरावर असण्यामुळे पुंडलिकाच्या समोरच्या त्या विशिष्ट विभागाला असं महत्व आहे. लोहदंड तीर्थ आहे त्याचं नाव. त्या लोहदंड तीर्थावर 3.5 कोटी तीर्थ स्नानाला येतात. म्हणून आपण जर त्यावेळी स्नानाला तिथे गेलो दुपारी 12 वाजता तर आपल्याला सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. जसे तीर्थे जिये प्रभू त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी माऊलींनी म्हटलंय पहिल्या अध्यायात, त्याप्रमाणे पंढरीला चंद्रभागेच्या तीर्थस्नानामध्ये सगळ्या तीर्थाची स्नानं घडतात. असं कुठे आहे? अशी चंद्रभागा कुठे आहे सांगा. तिसरी गोष्ट सांगतो, कुठलंही पाप
विश्वास ठेवून आपण गेलो चंद्रभागेच्या तीरावर तर ते पाप राहत नाही. एक गोष्ट अशी परंपरेनं सांगत आलेली आहे. नामदेव महाराज तिथे वारीच्या वेळेला दिंड्या यायच्या. तर ते त्यांच्या नरशिहून कुठून तरी दिंडी घेऊन आले. दिंडी घेऊन आल्यानंतर बरेच लोक होते. काही प्रत्येकाचा लोक प्रत्येक प्रकारचे असतात. एक माणूस होता की त्याच्याकडून चुकून मात्रागमनाचं महापाप घडलं होतं. मोठं पाप, त्याच्यापेक्षा मोठं पापच नाही अशी गोष्ट आहे. असं घडलं होतं आणि त्यावेळेला तो करून गेला. पण नंतर त्याला जसजसे वारकऱ्याला पाहू लागला, जसं नामस्मरण करायला लागला, पाप पुण्याचा विचार त्याला कळायला लागला, त्यावेळेला त्याला आपल्याकडून घडलेली चूक, आपल्याकडून घडलेल्या पापाची बोध सल राहिला. तो दुःखी झाला, दुःखी होता. कोणीतरी नामदेव महाराजांना सांगितलं की आपल्या दिंडीत सगळे लोक प्रसन्न आहेत, एक दुःखी. काय झालं त्याला बाजूला घेऊन विचारलं. बाजूला घेऊन तो सांगे ना, त्याला शब्दाणा घातलेला काही करतो पण स्वान. शेवटी त्याने सांगितलं, ते म्हणले काळजी करू नको, इकडे ये. पंढरीच्या वाळवंटात येऊन पंढरीचं स्नान करून जर भजन केलं तुझं सगळं पाप गेलं. तो म्हणला पण मला पटत नाही, माझं पाप घडलेलं आहे, हे पाण्याने स्नान केल्याने काय होईल. ते म्हणले काय. मग कोणीतरी सांगितलं असं की पुंडलिकाला नैवेद्य आला होता त्यावेळेला. तो नैवेद्य दाखवला पुंडलिकाला आणि नामदेव महाराजांनी तो नैवेद्य हातात घेतला आणि पुंडलिकाच्या नंदी आहे ना, त्या नंदी पुढे ते गेले आणि ते म्हणले की चंद्रभागेचा नंदिकेश्वरा महादेवा, नंदिकेश्वरा महादेव स्वरूप असलेल्या नंदिकेश्वरा, चंद्रभागेचा महिमा अगाध आहे. हा माणूस आहे, याच्याकडून महापाप घडलेलं आहे. याचं पाप जर चंद्रभागेच्या येऊन झालेल्या स्नानानं गेलं असेल तर हा नैवेद्य तुम्ही भक्षण करा. आणि त्यावेळेला ज्याप्रमाणे तीर्थयात्रेत ज्ञानेश्वर माऊलींच्या हातून काशी विश्वेश्वरांनी मुद्गल शास्त्रींच्या केलेल्या यज्ञातला पूर्णांश भक्षण केला, हे जसं त्यांच्या चरित्रात वर्णन आहे, तसं तो नंदीनं तो जेव्हा ग्रहण केला तो नैवेद्य पत्रावळी सहित नैवेद्य खाऊन टाकला आणि पुन्हा नंदी जसाच्या तसा राहिला. त्यावेळेला सगळ्यांची खात्री पटली, सगळ्यांनी जय जयकार केला. पुंडलिक वरदे अशा प्रकारचा महिमा तुकाराम महाराज म्हणतात ऐशी चंद्रभागा. आता प्रत्येक सहा गोष्टी सांगण्याला आपल्याला वेळ नाही इतका, पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. भीमा तीराचा वेगळा महिमा. भीमेच्या काठावर चंद्रभागेचा महिमा, भीमा तीराचा महिमा आणि नीरा भिवरेच्या संगमाचा महिमा, असे 3 महात्म्य आहेत. अजून कितीतरी आहेत. पंढरी पंचक्रोशीत आलेले अनेक तीर्थ जर पाहायला लागलं तर 15 दिवस लागतात त्या सगळ्या तीर्थाची परिक्रमा करायला आणि त्यांच्या सगळे विधी करायला. फार मोठी गोष्ट आहे ती. राहू दे, आपण इतकंच बोलू. तर भीमा तीर कशामुळे महत्वाचं झालं आपण नुसतं बोलून जातो. भीमा तीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी 4 भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेळिया, सुखरे येईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या घेऊन. बोला मग काय करतो. पुढे गेले ते निधाई झाले, पुढे गेले ते निधाई झाले. वांतील त्याची सीमारे, वांतील त्याची सीमारे. हे भाग्य भीमेच्या भाग्यात आलं आणि सगळ्यांना हे त्या ठिकाणी दिलं. म्हणून भीमा तीर एक अलौकिक क्षेत्र अशा प्रकारचं भीमा तीर क्षेत्र, ऐसे भीमा तीर. आणि तिसरी गोष्ट सांगितली ऐसा विटेवर देवकोटे. नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रेहून आले माऊलींच्या बरोबर जाऊन, तेव्हा पांडुरंग परमात्मा पंढरीच्या बाहेर सामोरे आले. बरं सामोरे आले.
पहिल्यांदा नामदेव महाराज भेटले, कडकडून भेटले, लोटांगण घातलं पायावर, अश्रू गळू लागले, पायावर अश्रूंचा अभिषेक केला देवाच्या नामदेव महाराजांनी. लहान मुलाला आई उचलून घेते, खूप दिवसांनी भेटल्यावर प्रेमाच्या आर्द्रतेनं त्याप्रमाणे देवाने नाम्या उचलून घेतला. आणि मग त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेला खूप दिवस गेलास, मला करमलं नाही भगवान म्हणतात. आणि नामदेव म्हणतात, देवा तुम्हीच मला पाठवलं ना, ज्ञानोबा बरोबर त्यांची भीड तुम्हाला लोटली नाही म्हणून पाठवलं. मला तरी कुठं करमत होतं, मी सगळीकडे देव पाहत होतो. कोणता देव झोपलेला आहे, कोणता बसलेला आहे, कोणता कसा आहे, कोणता कसा आहे. तुझ्यासारखा एकही देव मला दिसला नाही. आणि लाज वाटे माझ्या चित्ता, आणि का ते देव म्हणता नामदेवराय म्हणाले. म्हणून ऐसा विटेवर देव कोठे. हा किती निरभिमानी देव आहे हो. त्या देवाला आणण्याकरता सगळ्या देवांना काय काय करावं लागलंय त्यांचे इतिहास बघा. हा आला पुंडलिकाला वर देण्याकरता, आणि ते म्हणा मी माझ्या आई बापाची झोप मोडल, देवा जास्ती मोठ्याने बोलू नका, ही वीट फेकतो, तिथं जाऊन बसा. आणि वीट भिरकन फेकली, आणि जशी पडली तसेच देव जाऊन. काही मान अपमान देवाला आहे की नाही. पण भक्ता करता सगळी विरुद्ध देव बाजूला ठेवतो. असा निरभिमानी निरहंकार देव विटेवर दुसरा कुठे सांगा मला. देव चंद्रभागा आणि भीमातीर या तिथल्या स्थायिक गोष्टी सांगितल्या. पण क्षेत्राचा महिमा, देवाचा महिमा आणि तीर्थाचा महिमा वाढवणारे कोण असतात. सांगितल्या. ऐसे संतजन, असे संत आहेत. हे सगळेचे सगळे महाराष्ट्रातले संत, कबीर महाराज, तुळशीदास महाराज, हे सगळेचे सगळे पंढरीला येत असत. इथे एक संत आपल्याला भेटायला जायचं असतं तर भेट होत नाही, दर्शन होत नाही. तिथं गल्ली गल्लीत संत दिसतात आपल्याला. कधी आषाढी कार्तिकीच्या वेळेला लाखो लोक असतात, हजारो संत अशा प्रकारचे असतात. असे संत या अधिकाराचे. हरिदास संत एकही करा, दोन करा. हरिदास शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंताची जी सेवा करणारे आहेत ते सेवेदारी सुद्धा सेवेकरी पण हरिदासच आहे. असे हरिदास, असे संत. आणि ते संत जर आपल्या बोळीत आपल्या मठामठातच बसले असते तर नाही, मोठ्या मोठ्या रांगा घेऊन टाळकऱ्यांची रांग असते आणि नामघोष असा करतं की सगळी पंढरी दुमदुमून जाते. कार्तिकीच्या सोहळ्यात वाळवंटामध्ये आम्ही जातो त्यावेळेला 10,000, 20,000 हजार, 25,000 हजार लोक बसलेले असतात फडामध्ये. 300, 400, 200 इकडून असे टाळकरी असतात. 6-6, 8-8 पखवाज असतात. आणि सगळे एका तालात, एका सुरात आणि एका लयीत अशा प्रकारचं म्हणतात. त्यावेळेला नाद ब्रह्मची मुसे आले की गंगापय असलले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, असं माऊलीने म्हटलं. त्यावेळेला नाद ब्रह्म अवतरतं आणि चंद्रभागा आणि वाळवंटातला एक एक कण कण विठ्ठल विठ्ठल म्हणत असतो. ही अलौकिक गोष्ट. अशा प्रकारचे संतजन, हरिदास आणि नामघोष इतर कुठे दाखवा मला आपण. विठ्ठल तुकाराम महाराजांना एक गोष्ट सांगायची आहे.
पंढरीचा महिमा वर्णन करायचा आहे, त्यातल्या बारीक बारीक गोष्टी वर्णन केल्या, दुसऱ्या तीर्थाशी तुलना केली, पण मी आपल्याला सांगितलं त्याला कमी लेखण्याकरता नाही केली, त्याचे महिमे असोत, पण याचा महिमा वर्णन करता करता त्यांची तुलना केली. तुकाराम महाराजांना म्हणायचे, तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रीयन लोकांना ज्याला जाता येईल ते जा, जरूर जा, या लाभ घेऊन या, पण ज्याला जाता येत नाही ना ते खंत करू नका की अरे अरे मला दिसत नाही, मला ऐकू येत नाही, माझे हातपाय गळाले, आता मला चार धामाला जाता येणार नाही, अशा प्रकारची खंत करू नका. सगळ्याच्या सगळ्या यात्रेचं फळ इथे मिळेल, कारण पांडुरंगानं ही पंढरी जी निर्माण केली ती कुणाकरता कशा लोकांकरता केली याचं वर्णन करणे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. तुकाराम महाराजांनी पंढरीचा, चंद्रभागेचा, संत जनाचा, विटेवरच्या देवाचा, भीमा तीराचा या सगळ्यांचा अलौकिक महिमा वर्णन केला. म्हणून कोणाला खंत वाटू नये, सगळ्या क्षेत्राचं सार पंढरीत अशा प्रकारचं आहे. आणि अजून सुद्धा उत्तरेकडे गेल्यावर वारकऱ्याचा वेश घेतला, पाहिला की तिकडचे लोक म्हणतात ये पंढरपूरचे ज्ञानोबा महाराज के वारकरी आए हैं अपने हात, आणि अतिशय आदर करतात ते, अशी गोष्ट आहे. म्हणजे या पंढरीनाथांच्या मुळे, या चंद्रभागेमुळे महाराष्ट्राला एक आगळी वेगळी इमेज निर्माण झालेली आहे, महत्त्व निर्माण झालेलं आहे. पांडुरंगामुळे पंढरी, पंढरीमुळे चंद्रभागा, चंद्रभागेमुळे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामुळे या भारताचं महत्त्व आणि भारतामुळे या मृत्यूलोकाचं महत्त्व वाढलेलं आहे. आणि त्या क्षेत्रात आपण जन्म घेऊन आनंदाने वारकरी बनून कीर्तनाचा जल्लोष करीत आहोत. आपल्या भाग्याला पारावार आहे का विचार करा. विठ्ठल ह्या सगळ्या भाग्याचं वर्णन करण्यापेक्षा ज्या गावात वारकरी वैष्णव आहेत, जिथे नामस्मरण चालतं, तिथे कीर्तन भजन अशा प्रकारचं चालतं, जिथले लोक तीर्थयात्रा अशा प्रकारचं करतात, चारोधाम करणारे बबू काका आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनाही धन्यवाद त्या ठिकाणी देतो. त्यांचं कुळ ते त्या ठिकाणी पुनीत होऊन त्यांना चिरंतन सुखाचा लाभ अशा प्रकारचा व्हावा. अशीच भाग्याची ही काय गरसोळी नाव आहे ना, हां,
गरसोळी हा भारतीय परंपरेतला सौभाग्यवती स्त्रीचा सर्वात मोठा अलंकार आहे. नाथ महाराजांनी म्हणलंय की श्री गवळण रंग काळा नेसून आली चंद्रकळा, काळे काजळ लेवणी डोळा, रंग तिचा सावळा सावळान पुढं काय हो, काळी गरसोळी घालून गळा. सौभाग्याच्या लक्षणात सोन्यापेक्षा काळ्या मनाचं लक्षण, काळ्या मनाचं महत्व खूप आहे. म्हणून काळी गरसोळी कुठेतरी छोटीशी असते, बाकीचे अलंकार मोठे मोठे असतात, त्याप्रमाणे बाकीचे गावं मोठे मोठे असतात. तुमची गरसोळी छोटी आहे, पण त्या छोटीत मोठेपणाचं लक्षण आहे की असे. कंठी धरीला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, असं म्हणजे कृष्णमणी म्हणजेच काळामणी, काळामणी म्हणजेच गरसोळी, गरसोळी म्हणजे सौभाग्याचं लक्षण, आणि सौभाग्य लक्षणात स्त्रीला संपूर्ण भाग्य निर्माण होतं. त्याप्रमाणे अशा प्रकारचं आहे. तेव्हा असे सज्जन लोक अशा प्रकारचे आहेत. मला आत्ताच आमच्या गोविंद महाराजांनी सांगितलं की या भागात असलेले हरिभक्तीपरायण साधन प्रवण गोवर्धन महाराज, हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गोवर्धन महाराज, ज्यांच्याकडे पाहून साधकाने आपले साधन करावं, ज्यांचा नमस्कार घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण निहाल व्हावं, अशा प्रकारचे महात्मे आपल्यासाठी त्यांना गरज नसताना कीर्तनात येऊन अशा प्रकारचं बसतात. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मला आल्यावर असं कळलं की इथे एक बालकीर्तनकार आहेत ना, हे काय नाव त्यांचं? यशवंत महाराज. यशवंत महाराज. यशवंत महाराज. ठीक आहे. वय किती आहे? ते माझ्या लक्षात आलं. वय किती? 14 वर्ष. 14. कीर्तन किती वर्षापासून करता? 5वी पासून. एक सांगेन मी तुम्हाला, कीर्तन करा जे येतील ते, पण फार कीर्तनाच्या मागे लागण्यापेक्षा अजून अभ्यास करा तुम्ही. त्याचं कारण 18 ते 20 वर्षापर्यंत अभ्यासात जेवढं पाठांतर करावं, बुद्धीनं जेवढं आकलन करावं, अंतःकरणात जेवढं साठवून ठेवावं, तेवढं भांडवल जन्मभर विसरत नाही. आत्ताच्या पर्यंतच्या भांडवलात जर तुम्ही धंदा सुरू कराल तर ते खेड्यापाड्यातलं दुकान होईल, आणि अजून अभ्यास केला तर मग त्या ठिकाणी चांगलं शहरातलं होलसेल दुकान होईल. अशी गोष्ट आहे. परमार्थ खूप लांबचा आहे. खूप धन्यवाद. अशा प्रकारचे बालकीर्तनकार तयार अशा प्रकारचे व्हावेत. या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांच्याकडनं भगवंताची पांडुरंगाची सेवा घडावी, वारकरी चिंतन त्या ठिकाणी घडावं, आणि अंतःकरणातले सगळे दोष जाऊन हरिभक्तीचा आपल्या अंतःकरणात उदय होऊन शेवटी पंढरीनाथ परमात्म्याची आणि माऊलींची आपल्यावर कृपा व्हावी, अशी त्यांच्या चरणी आपल्या वतीनं प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर कंठी धरिला कृष्ण आम्ही बळी वीर गाढे, कामाला वाटले